होतं ते कधी देणार? आणि त्यालाच धरून माझा असा प्रश्न आहे की खरं तर ती स्कीम तुम्ही आणलीत, लाडकी बहीण योजना, आणि त्याचं फल आपण पाहिलं. मात्र कुठंतरी आता राज्याची जी अवस्था आहे एकंदरीत वित्तीय, ज्या आर्थिक वेगवेगळे पेमेंट्स करताना कॉन्ट्रॅक्टर्सचे असो, काही स्कीम्सचे असो, पैसे वळवावे लागतात. शिरसाटांचे खास ते फार नाराज असतात दरवेळेला. एकंदरीत हे बघता कुठंतरी ती राजकारणासाठी म्हणून केलेलं एक उचललेलं पाऊल आता डोईजड होतंय असं बिलकुल वाटतं का? बिलकुल नाही. बघा, लाडकी बहीण योजना जी आम्ही केली, आज अनेक लोक आम्हाला भेटतात. आज 1500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सहीने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली. आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत. अनेक लोक येऊन भेटतात. काही लोकांनी त्या पैशाचा वापर आपल्या, आजच मला सकाळी एका ठिकाणी गणपतीत गेलो होतो मी. तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती. तिला कळलं मी आलोय. त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली आणि तिला विचारलं मी काय केलं, तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं. अच्छा. पायाचं हाड वाढलं होतं, त्याचं ऑपरेशन केलं मी. आणि माझ्या परिवारासाठी हे 1500 रुपये खूपच गरजेचे होते. आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले. काही लोकांनी एकत्र येऊन छोटा व्यवसाय सुरू केला. नक्कीच. आणि असे अनेक सक्सेस स्टोरी आहेत. म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले. आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार. मग या सर्वसामान्य भगिनींना एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला तर त्याच्यामध्ये वावगं काय? महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि ठीक आहे, थोडाफार कसरत करावी लागते, परंतु हे सरकार, महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये हे पायाभूत सुविधाची कामं सुरू असतात त्याचं हे पण वाढत असतं, त्याचा रेव्हेन्यू पण वाढत असतो, GST वाढत असतो, या सगळ्या गोष्टी. पण मग 2100 देऊ शकणार आहे का आपण? आम्ही जे बोललोय ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक असं कधी आम्ही म्हणणार नाही. इतर लोक निवडून येण्यासाठी. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेबाबत 2100 रुपये करण्याचा निर्णय देखील सरकार लवकरात लवकर घेणार आहे. यासाठी देखील आता सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींची आपल्याला माहिती आहे की पडताळणी सुरू आहे आणि ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय सरकार घेणार आहे. तुर्तास लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये जमा होत आहेत त्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना जमा झाला नाही, त्यामुळे लाडक्या बहीण याची चौकशी करत आहेत. याबाबत आता बोललं जात आहे की सप्टेंबर महिन्याचा देखील लाभ देण्याचा विचार सरकार यामध्ये करत आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळतील असे देखील बोललं जात आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आपण त्या संदर्भातील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.